ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अचानकपणे रूमचा फ्यूज उडाल्यामुळे सायलीच्या रूममध्ये अंधारा झालेला असतो आणि त्यामुळे सायली ना आता रूमच्या लाईट्स ऑन करत असते. तेवढ्यातच ना मुद्दामून तिथे आता हा नागराजचा मुलगा राकेश बेडरूममध्ये आलेला असतो. खरं तर अर्जुन लाईट का केली आहे ती बघायला बाहेर गेलेला असताना त्या संधीचा फायदा इथे असणारा हा नागराजचा मुलगा राकेश घेऊ लागतो आणि राकेशने हातात चुरा धरलेला असतो. इकडे असणाऱ्या या सायलीला असं वाटत असतं की अर्जुनच आला आहे आणि म्हणूनच मग ती पाठमोर होऊन पाहते. तेव्हा तिथे आता हा राकेश आलेला असतो आणि राकेश येऊन ना आता मात्र तिच्यावर जोरदार हल्ला करणार असतो. तिच्या पोटात सुरा खुपसणार असतो. तेवढ्यातच मागून अर्जुन येतो आणि अर्जुनने त्याचा हात धरलेला असतो. सायलीसुद्धा त्याचा आता गळा धरायचा प्रयत्न करते. त्याच्या गळ्यातील चैन ना सायलीच्या हाती येते. इकडे खूप मोठी झटापट होते. तेव्हाच अर्जुन ना त्या माणसाला पकडायचा प्रयत्न करत असतो, पण तो माणूस काही अर्जुनच्या हाती लागत नसतो. अर्जुन त्याच्या तोंडावरचा तो मास्क लावलेला असतो ना तो सुद्धा काढायचा प्रयत्न करत असतो, पण तो मास्कही आता काही केल्या निघत नसतो आणि मास्क निघत नसल्यामुळेच ना आता तो तिकडनं पळ काढण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. कारण तिथे जास्त वेळ थांबून सुद्धा उपयोग नाहीये ही गोष्टसुद्धा त्याच्या लक्षात आलेली असते. कारण जर आपण पकडलो गेलो तर आणि म्हणूनच मग तो आता तिकडनं पटकन पळ काढतो आणि तोपर्यंत इकडे अर्जुन जो आहे तो सायलीला सावरत असतो. अर्जुन जेव्हा सायलीला सावरतो तेव्हा सायली तिच्या हातामध्ये त्या माणसाची चैन असते, जी की राकेशची चैन तिने खेचलेली होती. तर इकडे सायली ती चैन एकटक पाहत राहते. कारण सायलीला माहिती होतं की ह्या सगळ्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर काहीतरी नक्कीच आपल्याला क्लू भेटू शकतो आणि यासाठी तिने आता हा क्लू काढलेला होता. आणि तर दुसरीकडे आता सायली पटकन खाली येते. सगळ्याच घरातल्यांना आवाज गेलेला असतो आणि सगळेच घरातले जे आहेत ना ते मात्र आता ओरडत असतात आणि म्हणत असतात की काय झालं सायली अचानक. मग आता सायलीवर हल्ला झाला आहे या गोष्टी अर्जुनने सांगितलेल्या असतात. सोबतच आता त्याने पोलिसांनासुद्धा इमर्जन्सीमध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि जेव्हा पोलीसही तिथे येतात ना तेव्हा मात्र आता पोलीस जे आहेत ते बाहेर सगळीकडे शोधाशोध करत असतात. अर्जुन त्याचबरोबर अश्विनही दोघंही जण बाहेर जातात आणि ते दोघंही जण म्हणत असतात की आपण इकडे जाऊया, तू इकडे बघ मी इकडे बघतो आणि दोघंही विरुद्ध दिशेला जाऊन शोधायचा प्रयत्न करतात. पण काही केल्या कुठेही तो सापडत नसतो. मग ती लोक विचार करतात की चोर घरात आला होता. मग तेव्हाच ना इकडे असणाऱ्या या सावंत इन्स्पेक्टरला सुद्धा बोलवलेलं असतं. तो सुद्धा सगळीकडे चौकशी वगैरे करतो आणि तरीसुद्धा ना काहीसुद्धा सापडत नसतं. मग विचार येतो की काय चाललंय नक्की हे. आणि तेव्हाच ना इकडे तिकडे शोधाशोध सुरू असते. इकडे सायली जी आहे ती मात्र खूप मोठ्या धक्क्यात असते की हे सगळं केलं कोणी असेल, कोण असेल जो आपल्या घरी इतक्या रात्री शिरला आहे. नक्कीच ना काहीतरी गडबड आहे ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. आणि त्याच वेळेला ना सायली विचार करत असते, पण आता एवढ्या रात्री आपल्या घरामध्ये शिरलं तरी कोण. त्यावेळेला आता अस्मिता म्हणत असते की मला असं वाटतं जर चोर असेल तर मग आता सायली म्हणत असते की चोर नसू शकतो, चोर असेल तर तो थोडी ना सोन्याची चैन वगैरे घालून येईल. मग आता सायली तिच्या हातातली सोन्याची चैन वगैरे दाखवते. नशीब सायलीला काही झालं नाही असं देखील अर्जुन आता बोलत असतो. तेच आता अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की आम्ही सगळीकडे शोधायचा प्रयत्न केला पण तो कुठेही सापडला नाही. तो आता सायलीवर हल्ला करायला आला होता याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता अर्जुन या सगळ्याच्या खोलाशी जायला बघत असतो. तेच आता सायलीच्या हातातली जी चैन आहे ती पाहून अस्मिता म्हणत असते की ही चैन ना कुठेतरी बघितल्यासारखी वाटते, पण नेमकी कुठे हे काही केल्या कळत नसतं. आणि तेव्हाच ना
कल्पना म्हणत असते की अगं अशा चैन कितीतरी लोकांकडे असतात, आपण असं डायरेक्टली काहीच बोलू शकत नाही आहे की हे सगळं काही कोणी केलं आहे काय नाही ते. त्यापेक्षा ना आपण आहे ना या सगळ्या काही गोष्टी नीट बघूया, निरीक्षण करूया, काय आहे ते आपल्याला कळेलच. आणि त्याच वेळेला ना दुसरीकडे कल्पना पण म्हणत असते की मला तर समजतच नाही आहे आपल्या अशा घरामध्ये कोण येऊ शकतं आणि अचानकपणे सायलीवर हल्ला करू शकतं. मग आता कल्पना म्हणत असते की आता झोप तर येणार नाही आहे, पण तुम्ही रात्र झाली आहे त्यामुळे रूममध्ये जा आणि झोपायचा प्रयत्न करा, आराम करा, असं देखील कल्पनाने सायली अर्जुनला सांगितलेलं असतं आणि त्यांना रूममध्ये पाठवून दिलेलं असतं. अश्विनही आता अर्जुनला जाताना म्हणत असतो की काय असेल तर मला लगेच सांग. तेच आता कल्पना देवाकडे प्रार्थना करत असते की पुन्हा काही व्हायला नको, आमच्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं, असंही ती आता मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत म्हणत असते. तेच दुसरीकडे आता इकडे राकेश जो आहे तो मात्र सुमनवर वैतागलेला असतो. त्याला असं म्हणायचं असतं की तू का आई बाबांबद्दल काहीच बोलत नाही, आल्यापासून मी बघतोय बाबांबद्दल एक चकार शब्द तू काढलेला नाही आहे. अरे तुझ्या बाबांनी आतापर्यंत किती त्रास दिला, या सगळ्या काही गोष्टी कशा काय तू विसरू शकतेस? नाही, या सगळ्या काही गोष्टी नाही विसरते मी. मग आता सुमन म्हणते की तुझ्या बाबांनी मला किती त्रास दिलाय ना हे तुला माहिती नाही आहे आणि म्हणूनच तर ना मी तुला ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करते, पण नाही, मी असा विचार करतोय की जेव्हापासून मी आलोय तेव्हापासून तू बाबांबद्दल चकार शब्द बोलत नाही आहे. तू बोलायला हवं होतंस बाबांबद्दल काहीतरी, पण तू काहीच बोलत नाही आहेस. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली अर्जुन रूममध्ये बोलत असतात. तेच आता सायली अर्जुन बोलत असताना इकडे अर्जुन म्हणत असतो की आज हा माणूस घरात आला होता, याचा अर्थ तू विचार करतेस का? म्हणजे याचा मी जरा बारकाईनं विचार करतोय. म्हणजे बघ ना या सगळ्या काही गोष्टी आणि हे सगळं काही, म्हणजेच बघ जेव्हा तुझ्यावर हल्ला झालाय, हे हल्ला आणि मधुभाऊंवर झालेला हल्ला हा एकाच माणसाने केलाय असं मला वाटतंय. म्हणजे बघ त्या दिवशीसुद्धा मधुभाऊंवर हल्ला झाला आणि तो सुद्धा अशाच एका माणसाकडनं करून आणला आणि आज तुझ्यावर जो हल्ला झालाय तो सुद्धा तसाच झाला. यावरूनच मला असं वाटतंय ना की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि ही गोष्टसुद्धा लक्षात येते का तुझ्या की बघ आता तुझ्यावर हल्ला झाला तेव्हा तुला कोणती तरी गोष्ट कळली होती. अर्जुनच्या लक्षात येतं लेटेस्टमध्ये सायलीला ती तन्वी असल्याचं कळलेलं होतं आणि त्यामुळेच आता या सगळ्या काही गोष्टी अर्जुन लक्षात आणून मग म्हणत होता की काहीतरी गडबड आहे. आणि त्यामुळेच तो म्हणतो की म्हणजे बघ आता तुला कळलं होतं की ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या म्हणूनच तर तुला हे सगळं काही समजलं. मग जेव्हा तुला कळलंय की तू मधुभाऊंनी तुला सांगितले की तूच तन्वी आहे, याचा अर्थ मधुभाऊंना जेव्हा कळलं होतं की तूच तन्वी आहे तेव्हाच तर मधुभाऊंवर हल्ला झाला असेल. म्हणजे जेव्हा मधुभाऊ आपल्याकडे आले होते तेव्हा मधुभाऊंना सुद्धा या गोष्टी कळल्या असणार आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर असा प्राणघातक हल्ला झाला. मग तेव्हा तर आता या दोघांचाही विचार सुरू असतो की हो तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. म्हणजे आता जसं की अर्जुनला कळलेलं होतं की सायलीला या तन्वीबद्दलच्या गोष्टी कळल्यात म्हणून तन्वी म्हणजे सायलीवर हल्ला झाला का, तर ही गोष्ट इतर कोणाला कळू नये यासाठी. आता सायलीला ही गोष्ट पटलेली असते. सायलीही म्हणत असते की बरोबर आहे तुम्ही म्हणताय ना, ती गोष्ट आता मलासुद्धा पटायला लागली. म्हणजे मधुभाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मधुभाऊंवर सुद्धा या गोष्टींचा समज झालेला असेल. म्हणजे जेव्हा मधुभाऊ दहीहंडीच्या दिवशी आपल्याकडे आलेले होते त्या दिवशी मधुभाऊंवर हल्ला झाला. म्हणजे तेव्हापासून मधुभाऊंना माहिती होतं की तूच तन्वी आहेस ते. म्हणजेच त्यांना सत्य माहिती असल्यामुळे समोरच्या व्यक्तीने त्यांना संपवायचा प्रयत्न केला का, तर हे सगळं काही आपल्यापर्यंत पोचायला नको हाच यामागचा उद्दिष्ट होता. तर दुसरीकडे आता अर्जुन सायली या विषयावर एकदम गहन चर्चा करत असतात. तेव्हाच ना अर्जुन सायलीला म्हणत असतो पण ही सगळी गोष्ट आता कोण करते आणि तेव्हासुद्धा मधुभाऊंवर हल्ला करायचा प्रयत्न कोणी केला असेल. म्हणजे प्रिया तर ही तर जेलमध्ये होती. राहिला प्रश्न साक्षीचा, तर ती सुद्धा तेव्हा जेलमध्येच होती. मग बाहेर कोण होतं तर नागराज आणि महिपत हे दोघंच जण बाहेर होते. मग ह्या दोघांपैकी नक्कीच कोणीतरी हल्ला केलेला आहे आणि हे
हे सगळं काही झालंय असंही आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या काही गोष्टी कोणी केल्या असतील? एकतर महिपत आता तो म्हणतोय की तो पूर्ण सुधारलेला आहे. त्याचबरोबर तुला सांगते आता नागराज हा जेलमध्ये आहे. नागराज जो आहे तो जेलमध्ये बसून सुद्धा काही करू शकतो हे अर्जुनला माहिती होतं. ते दुसरीकडे आता जेव्हा राकेश जो आहे तो सुमनला तोंडाला येईल ते बोलत असतो तेव्हाच ना तिकडे आता प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा त्याच्यावर ओरडते आणि ही कोणती पद्धत आहे आरडाओरडा करून बोलायची? तुला कळतंय का आजपर्यंत तुझ्या आईने तुझ्या बाबांमुळे किती काय काय भोगलेलं आहे, किती त्रास सहन केला आहे? तेव्हाच आता इथे असणारा राकेश विचार करतो की आपण काही जास्त बोलायला नको, नाहीतर ह्यांना असं वाटेल की मी तर बाबांच्याच बाजूने आहे, म्हणून आता तो आईची माफी वगैरे मागतो. आणि तेव्हाच सुमन त्याला म्हणत असते की आता तुला माफ करते, पण पुन्हा त्या माणसाचा विषय ना या घरात काढू नकोस. त्या माणसाचा विषय काढला तर मला राग येतो असंही आता इथे असणारी सुमन ही त्याला बोलत असते. आणि सुमन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा प्रतिमा ही वॉर्निंग देत त्याला सांगत असते की हो बरोबर आहे, हे सगळं काही पुन्हा बोललं केलं नाही पाहिजे. आताच्या आता तुझ्या आईची माफी माग हेही आता सांगितलेलं असतं. मग आता ती माफी वगैरे मागायला सुरुवात करतो तो. तेच दुसरीकडे आता सायली अर्जुन बोलत असतात तेव्हा ना कळत नसतं की नागराज आणि महिपत या दोघांमध्ये कोणी या सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतील. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की नागराज जरी जेलमध्ये असला तरीसुद्धा तो जेलमध्ये बसून सुद्धा काही करू शकतो. मग आता काय करायचं आहे काही समजत नसतं. तेव्हाच ना आता तो म्हणत असतो की जर नागराजला वाटत होतं की हे सगळं काही कळू नये तर नागराजनेच खरी तन्वी लपवली होती आपल्या सगळ्यापासनं, म्हणजे त्याला खरी तन्वी कोण आहे माहिती आहे, म्हणून तर त्याने आपल्यासमोर त्या प्रियाला आणून उभं केलं होतं. प्रियाला आणून उभं केलं होतं आणि त्यामुळेच या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. पण तुम्हाला एक गोष्ट कळते का? हे सगळं तर होत आहे, पण या सगळ्याच्या मागे नागराज काकाही असू शकतात. म्हणजेच नागराज काकाने तर प्रियाला आणलं होतं. ही गोष्ट आता सायली अर्जुनच्या लक्षात आलेली असते. म्हणजेच मधुभाऊंवर जो हल्ला झाला तो दुसरा तिसरा कोणी नाही तर नागराजनेच केलेला होता. या सगळ्या गोष्टी आता समजलेल्या असतात. पण या सगळ्याची शहानिशा तर अजूनही करायची आहे असंही आता म्हटलं जातं. पण नेमकं काय आणि कसं करायचं ना हे काही केल्या आता कळत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली दुसऱ्या दिवशी विचार करत असते की आपण एकदा का बाहेर गेलं प्रियाला भेटलं की सगळ्या काही गोष्टी आपल्याला समजतील. त्यापेक्षा आपण ना बाहेर जाऊया आणि या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करूया. प्रियाला भेटायला आता सायली निघालेली असते. तेवढ्यातच बाहेर ना दारावर प्रिया आलेली असते आणि प्रिया आली आहे ही गोष्ट कळल्यामुळे आता सगळ्यांचाच गोंधळ उडालेला असतो. कल्पनाने हाका मारून सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा सगळीजण समोर येऊन बघतात तर काय तिथे प्रिया असते आणि प्रिया तिथे येऊन ना आता कांगावा करू लागते. प्रियाला समोर बघून सायली म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली घरात यायची? तेव्हाच आता सायलीला ती म्हणत असते की काय मी काय येऊ शकत नाही का? मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आली आहे असं देखील प्रिया आता म्हणत असते. तेचबरोबर इकडे नागराजला भेटायला अर्जुन गेलेला असतो आणि नागराजला भेटायला अर्जुन गेलेला असताना अर्जुन आता नागराजची कॉलर वगैरे धरतो आणि अर्जुन नागराजला आता म्हणत असतो की तुला आता सोडत नसतो, खरं खरं सांग इथे बसून कोणाला सुपारी देतोयस? कारण मला माहिती आहे सायलीवर हल्ला करणाराही तूच आहेस आणि मधुभाऊंवर हल्ला करणारा सुद्धा तूच आहेस. ते या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत. तुला असं वाटत असेल की कळत नाही आहे, पण मधुभाऊंची आजची अवस्था आहे त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहे हेही मला माहिती आहे असंही आता म्हटलं जातं. तेव्हा दुसरीकडे नागराज म्हणत असतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं काही मिस केलं आहे? उगाच आहे ना माझ्यावर नाही ते आरोप करू नकोस. मी कशाला मारू मधुभाऊंना? मधुभाऊंचा आणि माझा काही संबंधच आहे नाही, मग मधुभाऊंना मारण्याचं काय येतंय असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुनला माहिती असतं की हा आता जरी दाखवत नसला तरी नक्कीच याच्या सगळ्याच्या मागे हा नागराजच आहे ते. म्हणूनच आता अर्जुन नागराजला खोदून विचारायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला नागराजही त्याला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, जरी आता तुला माहिती असेल की मधुभाऊंवर हल्ला मी केलाय तर त्या सगळ्यामध्ये तू काय करू शकतो ते तरी मला सांग ना. मग इकडे अर्जुन अजूनच चिडतो. तेच आता दुसरीकडे प्रिया घरी आलेली असते. तिच्या वकील
आणि त्यासोबत एका हवालदारसोबत. तेव्हाच ना आता प्रिया घरी आल्याबरोबर प्रियाला सांगितलं जातं की तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये यायची. तेव्हाच ना ती सांगत असते की मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं म्हणूनच मी आले आहे. मग तेव्हाच काय एवढं भेटून बोलायचं आहे, का का आलीस घरी, मग आताच्या आता चालती हो या भाषेतच ना आता इकडे असणारा अश्विन हा बोलत असतो. त्याचबरोबर कल्पनासुद्धा सांगते की आम्हाला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. तुझ्यामुळे आज या घरावर काय वेळ आली आहे या सगळ्या काही गोष्टी आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्यामुळे हे घर जे आहे ना ते पूर्णपणे विस्कटलं आहे. आणि त्याच वेळेला सायलीसुद्धा म्हणत असते आणि अस्मितासुद्धा तिच्या अंगावर ओरडते आणि म्हणत असते की तुला जसं वाटतंय ना की ह्या घरामध्ये तुला आता प्रवेश मिळेल तर तसं मिळणार नाही आहे. तू या घरात घुसण्याचाही प्रयत्न करू नकोस. तेव्हाच ना इकडे असणारी प्रिया म्हणत असते की मी खास परवानगी घेऊन आलेली आहे, मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. तेव्हाच कल्पना म्हणत असते की तुला काय बोलायचं आहे. मग तेव्हा इकडे अश्विन विचार करतो की ही आता इथे जास्त वेळ थांबली की नक्कीच आहे ना आमच्या बाळाबद्दल काहीतरी बोलू शकते. आणि या सगळ्या गोष्टी नको वाटत असतात अश्विनला, म्हणून अश्विन म्हणत असतो निघ. तर कल्पनासुद्धा आता तिला म्हणत असते की तुझं ना आम्हाला काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे, तू चालती हो. तेव्हा आता प्रिया रडत रडत म्हणत असते की तुम्ही माझं सोडा, माझं नको ऐकून घेऊ, पण मला जे काही म्हणायचं आहे ते समजा. माझ्या पोटात अश्विनचं बाळ आहे, त्याचसोबत सुभेदार कुटुंबाचा वारस. मग सुभेदार कुटुंबाच्या वारसाला सुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट करणार नाही असं देखील आता प्रिया बोलत असते. प्रिया जेव्हा रागारागात या सगळ्या काही गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र सायलीसुद्धा खवळलेली असते. सायली म्हणत असते की उगाच आहे ना तोंडाला येईल ते बोलू नकोस, खोटं सांगू नकोस, आम्हाला माहिती आहे तू या घरात शिरण्यासाठी कसे आणि किती काय प्रयत्न करतेस ते. तेव्हा आता जेव्हा ती बोलून गेलेली असते तेव्हा मात्र अश्विनने तर मान खालीच घातलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता नागराजने म्हटलेलं असतं अर्जुनला की तू कसं सिद्धू करू शकतोस की मीच मधुभाऊंना मारलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे की तूच हे सगळं केलेलं आहे, हे शोधायला गेलो तर वेळ लागणार नाही. पण त्यावेळेला आता जो नागराज आहे ना तो हसू लागतो आणि इथे असणाऱ्या अर्जुनला म्हणत असतो जा बरं तुझ्या परीने तू प्रयत्न करून बघ, पण मला असं वाटतं ना की या सगळ्यासाठी एकच शिक्षा आहे जी म्हणजे जन्मठेप, ती ऑलरेडी मी भोगतोय. म्हणजे तू जरी काही करायचा प्रयत्न केलास या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेलास तरीसुद्धा जरी मी खराच गुन्हेगार आहे तुला सापडलोय तरी तुम्हाला काय करू शकणार आहे. ऑलरेडी मी इथे आहेच की पोलीस स्टेशनमध्ये, दुसरी कोणती शिक्षा मला भेटणार आहे, जी शिक्षा द्यायची ती भोगणारच आहे मी, डबल जन्मठेप तर नसतोच ना. असंही बोलून तो मुद्दामून ना अर्जुनला चिडवायचं काम करत असतो. अर्जुनला प्रचंड राग येत असतो. एकतर इकडे अर्जुनला या सगळ्या काही गोष्टीत ना नको नकोशा वाटत असतात, तेच इकडे प्रियाने तमाशा केलेला असतो. प्रियाने आता सगळ्यांसमोर सांगून टाकलेलं असतं की ती आता अश्विनच्या बाळाची आई आहे. अश्विन तिला अक्षरशः घराबाहेर काढत असतो. प्रिया म्हणत असते की मला बोलायचं आहे आणि त्याचबरोबर इकडे असणारी प्रियाची वकील जे आहे ती सुद्धा म्हणत असते की तुम्ही असं त्यांना बाहेर काढू शकत नाही, त्यांना काय बोलायचं आहे ते तुम्हाला ऐकून घ्यावंच लागणार आहे. मग तेव्हाच ना इकडे प्रियाचा हात झटकला जातो आणि तेव्हाच ना प्रिया सगळ्यांना तेच सांगत असते की मी प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट अश्विन आणि त्याचसोबत अर्जुनला सुद्धा माहिती आहे. ही गोष्ट कळल्यानंतर सायलीला तर धक्का बसतो की अर्जुनला सुद्धा ही प्रेग्नेंट असल्याचं माहिती आहे, मग ह्यांनी माझ्यापासून ही गोष्ट का लपवली हा विचार ना मनामध्ये ती करत असते. तेव्हाच दुसरीकडे कल्पना म्हणत असते की कशावर हे सगळं तू खरं बोलतेस. त्यावर अस्मितासुद्धा चिडत असते. कल्पनाला मात्र वारस आहे ऐकल्यानंतर खूप मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो. पण तेव्हाच ना इकडे ती म्हणत असते की खरं खरं सांग, या सगळ्या काही गोष्टी तू खरं सांगतेस का. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो मी खरं सांगते, माझ्या पोटात सुभेदारांचा वारस आहे, माझ्याकडेच आहे, प्लीज तू समजून घे आई, मला माहिती आहे, निदान तू तरी मला समजून घेशील ते. असंही आता इथे असणारी प्रिया जी आहे ती बोलत असते आणि प्रियाला आता इकडे असणाऱ्या कल्पनाचे पाय पडत असते आणि म्हणत असते की प्लीज प्लीज तू तरी मला ॲक्सेप्ट कर, मला ना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं आहे. तुझं बाळ म्हणजेच माझ्या पोटात अश्विनचं बाळ आहे हे म्हटलेलं असतं. पण सायली आता म्हणत असते की बस झालं, पुरे झालं, आम्हाला खोटं सांगून ना या घरात घुसण्याचा प्रयत्न तू करू नकोस. तेव्हा ती आता आपल्या पोटावर हात ठेवते आणि म्हणत असते की मी खरं सांगते सायली, माझ्या पोटात खरंच अश्विनचं बाळ आहे. तेव्हा सायली विचार करते की ह्यांनी ही गोष्ट माझ्यापासून का लपवली. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं अक्षरशः प्रियाने तिथे लोळण घेतलेलं असतं आणि ती ह्या गोष्टी खऱ्या आहे त्या सांगत असते. तेवढ्यातच अर्जुन आलेला असतो
असतो आणि त्याला विचारलं जातं की बघ तू तरी विचार, आता तू तरी सांग ना तुझ्या बायकोला की ही गोष्ट तुला आधीपासून माहिती होती. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की त्यांना आधीपासून माहिती असो अथवा नको, पण मला एक गोष्ट सांग, तुला या घरात यायची परवानगी दिली तरी कोणी? तुला वाटत असेल की ही सगळी नाटकं करून या घरात शिरता येईल, पण हा तुझा गैरसमज आहे. आताच्या आता या घरातून चालती हो. तुला असं वाटत असेल की बाळाचा विचार करून तुला आम्ही घरात घेऊ, पण नाही. असं बोलून प्रियाचा हात धरलेला असतो आणि प्रियाला आता घराबाहेर काढलेलं असतं. त्यामुळे आता प्रियाला घराबाहेर काढल्यामुळे आता प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.